नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या TCS IBPS सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण काही महत्त्वाचे शब्द कव्हर करणार आहोत. सर्व शब्द जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत आणि ही सर्वची सर्व शब्द आपल्याला यापूर्वी झालेल्या विविध परीक्षांमध्ये विचारण्यात आलेली शब्द आहेत. त्यामुळे एक एक करून आपण या सर्व शब्दांना समजून घेऊ आणि या सर्व शब्दांवर आलेले जे क्वेश्चन्स आतापर्यंत आपल्याला विचारण्यात आलेले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या शब्दाला. बघा, पहिला शब्द या ठिकाणी आपल्याला कुठला दिसतोय मित्रांनो? एक्झॉस्ट हा शब्द दिसतोय. एक्झॉस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो? तर एक्झॉस्ट या शब्दाचा अर्थ होतो थकवा. जेव्हा एखादं काम केल्यानंतर आपण थकतो किंवा आपल्याला थकवा येतो, आपण टायर्ड होतो किंवा आपल्याला फटीग येतो किंवा आपण ड्रेन होतो किंवा आपण एक्झॉस्ट होतो, त्याला थकवा येणे असं म्हणत असतो. सो बघा, या ठिकाणी पहिला शब्द जो आहे तो आहे आपला एक्झॉस्ट. हा शब्द नेहमीसाठी आपण लक्षात ठेवायचा मित्रांनो. बऱ्याचदा तुम्ही एक्झॉस्ट फॅन असा शब्द ऐकलेला असेल. एक्झॉस्ट फॅनचं काम काय असतं की जे आतील गरम हवा असेल किंवा आतील जे दूषित पॉल्युटेड एअर असेल तिला ती काय करतं, बाहेर फेकतं आणि बाहेरची शुद्ध हवा घरामध्ये किंवा आत रूममध्ये जे आहे ते आणण्याचं काम करत असतं, की ज्यामुळे आपल्याला थकवा येऊ नये, ज्यामुळे आपल्याला फटीग येऊ नये, ज्यामुळे आपण टायर्ड होऊ नये किंवा ज्यामुळे आपण ड्रेन होऊ नये. सो थकवा येण्यासाठी कोणकोणते शब्द आहेत मित्रांनो? तर थकवा येण्यासाठी अतिशय कॉमन शब्द आपल्याला माहिती आहे टायर किंवा ज्याला आपण टायर्ड असं म्हणत असतो. त्यानंतर तुम्हाला फटीग हा शब्द देखील माहिती असेल. फटीग या शब्दाचा अर्थही होतो थकवा किंवा थकवा येणे. त्यानंतर पुढचा शब्द जो आहे तो कोणता असणार आहे? ड्रेन हा शब्द असणार आहे. ड्रेन या शब्दाचाही अर्थ होतो थकवा. थकवा येणे हा एक्झॉस्टचा मिनिंग होतो. म्हणजे एक्झॉस्टचे दोन्ही मिनिंग आहे. एक म्हणजे थकवा येणे आणि एक्झॉस्टेड म्हटलं तर तो काय होईल? थकवा होईल. सो एक्झॉस्टसाठी आपण टायर्ड हा सुद्धा सिनॉनिम घेऊ शकतो, फटीग हा सुद्धा सिनॉनिम घेऊ शकतो आणि ड्रेन हा सुद्धा सिनॉनिम जो आहे तो आपण घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा शब्द जो दिलेला आहे मित्रांनो तो आहे आपल्याला अबेंडन. अबेंडन हा जर शब्द आपण पाहिला तर अबेंडन या शब्दाचा अर्थ काय होतो? सोडून देणे. आणि हा सुद्धा शब्द MPSC TCS ने अनेक वेळेस आपल्याला विचारलेला आहे. अबेंडन म्हणजे काय? सोडून देणे. जे काही आपण सोडून देतो, काही वाईट सवयी असतील त्या जर आपण सोडून देत असू तर त्याला आपण जनरली काय म्हणतो? अबेंडन. एखादं घर असेल ते जुनं झाल्यानंतर आपण सोडून देतो त्याला आपण सोडून देणे, अबेंडन असं म्हणत असतो. मग अबेंडन या शब्दासाठी आपण सोडून देणे हा मराठी अर्थ घेत असतो. आणि अबेंडन साठी जर आपण आणखी शब्दांचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचा शब्द जो आहे तो कोणता असणार आहे? गिव्ह हा फ्रेझल व्हर्ब असणार आहे. हे सगळ्यांना माहिती असेल की अबेंडन म्हणजे सोडून देणे. गिव्हअपचा अर्थही काय होतो मित्रांनो? सोडून देणे. जे काय आपण सोडून देतो त्याला आपण काय म्हणतो? गिव्हअप असं म्हणत असतो. त्यानंतर एक शब्द नेहमी लक्षात ठेवायचा आहे, रेनाउन्स. रेनाउन्स या शब्दाचाही अर्थ होतो सोडून देणे. त्यानंतर रेलेन्क्विश, रेलेन्क्विश या शब्दाचाही अर्थ होतो सोडून देणे. ही तीनही शब्द फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर एक कॉमन शब्द सगळ्यांना माहिती असेल, डेझर्ट. DESERT, डेझर्ट या शब्दाचाही अर्थ होतो सोडून देणे आणि लिव्ह या शब्दाचाही अर्थ होतो सोडून देणे. तसेच डिपार्ट या शब्दाचाही अर्थ काय होतो मित्रांनो? सुटणे किंवा सोडून देणे. किंवा ॲब्डिकेट या शब्दाचाही अर्थ काय होतो? सोडून देणे. मग आपण पाहिलं अबेंडनसाठी गिव्ह अप हा शब्द आहे, रेनाउन्स हा शब्द आहे, रेलिन्क्विश हा शब्द आहे, डेझर्ट हा शब्द आहे, लिव्ह हा शब्द आहे, डिपार्ट हा शब्द आहे. सो बघा, ही पहिली दोन शब्द आपण कव्हर केलेली आहेत. एक्झॉस्ट या शब्दाचा अर्थ होतो थकवा, ज्याला आपण टायर्ड किंवा फटीग किंवा ड्रेन असं म्हटलं. त्यानंतर दुसरा शब्द आपण घेतला मित्रांनो अबेंडन. अबेंडन या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे. सोडून देण्यासाठी आपण गिव्ह अप शब्दाचा वापर करतो, डेझर्ट शब्दाचा वापर करतो, लिव्ह शब्दाचा वापर करतो, डिपार्ट शब्दाचा वापर करतो, रेनाउन्स शब्दाचा वापर करतो, रिलेन्क्विश हे शब्द आपण सोडून देणे यासाठी वापरत असतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे ॲब्रिज. ॲब्रिज म्हणजे काय? कमी करणे. एखादी लांबी असेल, एखाद्या वस्तूची काही लांबी असेल, एखादा क्लोथ असेल त्याची काही लांबी असेल तर ती जी लांबी किंवा मापाने जे काही आपण कमी करतो किंवा कटौती करतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण कंडेन्स म्हणतो किंवा त्याला आपण ॲब्रिज म्हणतो किंवा ज्याला आपण कट डाऊन असं देखील म्हणत असतो किंवा ज्याला आपण डिमिनिश म्हणजे कमी करणे असं देखील म्हणत असतो. सो जे काही कमी केलं जात असेल, डिक्रीज केलं जात असेल, डिमिनिश केलं जात असेल, कमी केलं जात असेल, कट डाऊन केलं जात असेल, ॲब्रिज केलं जात असेल, कट डाऊन केलं जात असेल किंवा कंडेन्स केलं जात असेल त्याला आपण काय म्हणत असतो? ॲब्रिज असं म्हणत असतो. आणि पुढचा शब्द जो आहे एक्झॅजरेट. एक्झॅजरेट या शब्दाचा अर्थ काय होतो? अतिशयोक्ती करणे. एखादा व्यक्ती अति काही सांगत असेल तर त्याला आपण एक्झॅजरेट करतोय असं आपण म्हणत असतो. एखादा पॉम्पस मॅन असेल तो काय करतो? एक्झॅजरेशन करतो. म्हणजे आहे त्यापेक्षा
पेक्षा अधिक वाढवून किंवा चढवून सांगतो, याला जनरली आपण वाढवून बोलणे, वाढवून सांगणे, एम्प्लिफाय असं देखील म्हणू शकतो. सो एम्प्लिफायर तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, एम्प्लिफायरचं काम काय असतं की जो आवाज असतो किंवा जो साऊंड असतो त्या साऊंडला वाढवण्याचं काम करतं. फॉर एक्झाम्पल हा माईक आहे, या माईकमध्ये मी अत्यंत हळू आवाजामध्ये बोलतोय, परंतु स्पीकरमध्ये जर हा आवाज आपण ऐकला तर तो आवाज मोठा होतो. म्हणजेच या आवाजाला काय केलं गेलेलं आहे, एम्प्लिफाय केलं गेलेलं आहे, वाढवलेलं आहे. सो आपण जर पाहिलं तर एक्झॅजरेट, एम्प्लिफाय काय आहेत, हे काय करतायत आपल्याला, हे वाढवून देण्याचं काम करतायत, एम्प्लिफाय म्हणूया आपण. आणि डिमिनिश, कट डाऊन, ॲव्हरेज हे काय करतायत, तर हे कमी करण्याचं काम करतायत. म्हणजे ही दोन्ही शब्द जर तुम्ही पाहिली तर ही दोन्ही शब्द एकमेकांची कशी आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, अपोजिट शब्द आहेत मित्रांनो. मग यांच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत, एकदा आपण प्रश्न बघूया. बघा पहिला प्रश्न जो या ठिकाणी विचारलेला आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड टू फिल इन द ब्लँक, आणि शब्द दिलेला आहे एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड या शब्दाचा आपल्याला समान अर्थाचा शब्द सिनोनिम जो आहे तो विचारलेला आहे. मग बघा ऑप्शन मध्ये पहिला आहे हॅपी, हॅपी म्हणजे आनंदी. दुसरा शब्द आहे ड्रेन, ड्रेन आपण आताच पाहिलं, फटेक, टायर, ड्रेन म्हणजे काय, थकवा. तिसरा शब्द आहे एनर्जाइज, एनर्जाइज म्हणजे ज्याच्यामध्ये एनर्जी आहे तो व्यक्ती. आणि ग्लूमी, ग्लूमी म्हणजे खिन्न किंवा उदास व्यक्ती. सो या ठिकाणी ड्रेन हे आपलं करेक्ट ऑप्शन जे आहे ते होणार आहे मित्रांनो. म्हणजे हा एक्झॉस्टेड शब्द जर आपल्याला माहिती आहे तर यासाठी टायर्ड, फटिक आणि ड्रेन हे 3 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला पुढे जर परीक्षेमध्ये अशा प्रकारचा शब्द विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कारण जनरली आता काय होत आहे, परीक्षा MPSCची असो किंवा परीक्षा TCS ने घेतलेली असो किंवा परीक्षा कोणत्याही पदासाठी असो, त्यामध्ये इंग्रजीचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये ग्रामरचे प्रश्न थोडे कमी विचारले जातात आणि व्होकॅब्युलरीवर आधारित प्रश्न जास्त विचारले जातात, आणि त्यावरच आपला स्कोर जो आहे तो ठरत असतो. आणि म्हणून आपल्याला ही शब्द माहिती असणं आवश्यक आहे. ही वारंवार विचारली जाणारे शब्द आहे, त्यामुळे तुम्हाला या शब्दांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो. ओके, चला आता पुढचा प्रश्न जो आहे अबॅन्डन, अबॅन्डन वर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा हा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम, अँटोनिम विचारलेला आहे. अँटोनिम म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द. अबॅन्डन म्हणजे काय, सोडून देणे. मग सोडून देण्यासाठी आपल्याला शब्द माहिती आहे कोणकोणती असतात. सोडून देण्याच्या विरुद्ध काय होईल, की जे आपण पकडून ठेवतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणणार आहोत. मग बघा या ठिकाणी सरेंडर, सरेंडर म्हणजे काय, आपण जेव्हा आपल्याला समर्पित, सरेंडर जेव्हा आपण सरेंडर करतो याचा अर्थ आपण त्याग केलेला आहे, सोडून दिलेला आहे. म्हणजे हा तर समान अर्थाचा शब्द होईल, हा विरुद्ध अर्थाचा शब्द होणार नाही. पुढचा शब्द बघा अडॉप्ट, अडॉप्ट म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला दत्तक घेणे त्याला आपण अडॉप्ट म्हणतो. म्हणजे या ठिकाणी घेण्याचं काम आहे, सोडून देण्याचं काम नाहीये. जर आपण पाहिलं डंप, डंप म्हणजे काय, टाकून देणे. आणि डेझर्ट, डेझर्ट म्हणजे काय, तर डेझर्ट आत्ताच आपण पाहिलं, सोडून देणे. मग बघा सरेंडर, डंप आणि डेझर्ट ही एकाच अर्थाची शब्द आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु एकच शब्द जो आहे अडॉप्ट, जो घेणे या अर्थाने आपण पाहत आहोत. अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. सो सोडून देणे आणि दत्तक घेणे हे या ठिकाणी काय होतील, विरुद्ध अर्थाचे शब्द होतील, अँटोनिम होतील. आणि म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा शब्द जो आपण पाहिला होता ॲब्रिज, ॲब्रिज मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲब्रिज म्हणजे काय, कमी करणे. मग कमी करण्यासाठी आपल्याकडे कोणता शब्द आहे, तर कमी करण्यासाठी आपल्याकडे डिक्रीज आहे. डिक्रीज केव्हा वापरला जाईल, जेव्हा संख्येमध्ये एखादी वस्तू कमी होत असेल तेव्हा डिक्रीज वापरला जाईल. त्यानंतर कपात करणे या अर्थाने कट डाऊन जो आहे तो वापरला जाईल. त्यानंतर कमी करणे या अर्थाने कंडेन्स हा शब्द वापरला जाईल. कमी करणे या अर्थाने आपण डिमिनिश हा जो शब्द आहे तो देखील वापरू शकतो मित्रांनो. सो ही सर्व शब्द काय होतील, कमी करणे या अर्थाने वापरले जातील. मग यावर कोणता प्रश्न विचारलेला आहे, एक्झॅजरेट म्हणजे आत्ताच आपण पाहिलं अतिशयोक्ती करणे. मग बघा या ठिकाणी एक्झॅजरेट वर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर एक्झॅजरेट वर आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे. एक्झॅजरेट म्हणजे काय, अतिशयोक्ती करणे, आहे त्यापेक्षा जास्त वाढवून किंवा चढवून सांगणे. मग एम्प्लिफाय म्हणजे काय, एम्प्लिफाय म्हणजे वाढवणे, जो आवाज असेल त्या आवाजापेक्षा त्याची जी व्हॉल्यूम आहे तो जास्त वाढवणे, जास्त करणे किंवा वाढवणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही, कारण हे जे आहे या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, एक्झॅजरेटचं अँटोनिम विचारलेलं आहे. एक्झॅजरेट म्हणजे सुद्धा वाढवून चढवून सांगणे आणि एम्प्लिफाय म्हणजे काय, आवाज वाढवणे. सो हा समान अर्थाचा शब्द होईल. त्यानंतर या ठिकाणी ॲब्रिज हा शब्द वापरलेला आहे. ॲब्रिज आताच मी तुम्हाला सांगितलं, कमी करणे. सो एक्झॅजरेट म्हणजे काय, एखादी गोष्ट वाढवून चढवून सांगितली जात आहे, आणि ॲब्रिज म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये कपात केली जात आहे, कमी करून, कॉन्साइज करून, प्रेसाइज करून ती जी आहे ती सांगितली जात आहे, संक्षिप्त करून सांगितली जात आहे. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल.
एडिट म्हणजे जे संपादित केलेलं आहे, पुन्हा एडिट केलेलं आहे. आणि इन्फ्लेट म्हणजे सुद्धा वाढवून चढवून सांगणे. फ्लेट म्हणजे इनफ्लेट म्हणजे हवा भरणे वगैरे आपण म्हणत असतो. सो इन्फ्लेट म्हणजे काय, एखादी गोष्ट जी आहे ती आहे त्यापेक्षा अधिक वाढवून किंवा चढवून सांगणे. सो एक्झॅजरेटचा एम्प्लिफाय आणि इन्फ्लेट काय होईल मित्रांनो, सिनॉनिम होईल. सो एम्प्लिफाय काय होईल, सिनॉनिम होईल. इन्फ्लेट सुद्धा काय होईल, सिनॉनिम होईल. एब्रिज जो आहे तो काय होईल, मात्र अँटोनिम होईल. आपल्याला विचारलेला आहे अँटोनिम आणि म्हणून अँटोनिम आपला काय होईल, करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. बघा पुअर तर सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, पुअर म्हणजे गरीब. कुणालाही विचारलं तर त्यालाही सांगता येईल की पुअर म्हणजे काय, गरीब. परंतु जनरली आपल्याला पुअरचा सिनॉनिम विचारला जाईल. दिलेला शब्द पुअर असेल आणि त्याचा सिनॉनिम विचारला जाईल. मग पुअरसाठी आणखी कोणता शब्द आहे तर बघा पुअरसाठी पॉपर, PAUPER हा पॉपर एक शब्द आहे आणि त्यासोबत डेस्टिट्यूट हा देखील एक शब्द आहे. सो ही दोन शब्द आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. पॉपर आणि डेस्टिट्यूट या शब्दांचाही अर्थ होतो गरीब किंवा कंगाल किंवा ज्याच्याकडे काहीच नाही असा. मग बघा आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांना आपण बघूया. टेनेशियस, टेनेशियस म्हणजे काय, दृढ. जो व्यक्ती संकल्पित असेल, डिटरमाइंड असेल किंवा डेडिकेटेड असेल किंवा जो व्यक्ती फर्म असेल, जो व्यक्ती फर्म असेल, आपल्या निर्णयावर जो व्यक्ती फर्म असेल, आपल्या निर्णयावर जो व्यक्ती स्ट्रॉंग असेल, आपल्या निर्णयावर जो व्यक्ती कॉन्क्रीट असेल, आपल्या निर्णयावर जो व्यक्ती डिटरमाइंड असेल, त्याला आपण काय म्हणतो, दृढ म्हणतो किंवा संकल्पित व्यक्ती ज्याला आपण म्हणत असतो. सो बघा काही शब्द आहेत, काही प्रश्न आहेत, त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. एक्स्ट्रीमली पुअरला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. इथे एक्स्ट्रीमली पुअरला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. चूज दी वन वर्ड दॅट मिनिंगफुली सबस्टिट्यूट दी अंडरलाईन पार्ट. एक्स्ट्रीमली पुअर, जो व्यक्ती अत्यंत गरीब आहे त्याला आपण काय म्हणतो, भिकारी, कंगाल किंवा ज्याला आपण पॉपर किंवा डेस्टिट्यूट असं म्हणत असतो. सो या ठिकाणी पहिला शब्द आहे मिसनॉमर. दुसरा शब्द बघा टेनेशियस. टेनेशियसचं मी आताच तुम्हाला सांगितलं, दृढ. जो व्यक्ती संकल्पित असेल, जो व्यक्ती दृढ असेल, डिटरमाइन असेल, डेडिकेटेड असेल, फर्म असेल, स्ट्रॉंग असेल, कॉन्क्रीट असेल. त्यानंतर या ठिकाणी पुढचा शब्द आहे नॅसेंट. नॅसेंट म्हणजे काय, नवजात. नॅसेंट म्हणजे काय, जो नवजात, ज्याचा नुकताच जन्म झालेला आहे त्याला आपण काय म्हणत असतो, त्याला आपण नॅसेंट असं म्हणत असतो. आणखी पुढे शब्द येतील आणि या ठिकाणी आहे मित्रांनो डेस्टिट्यूट. डेस्टिट्यूट म्हणजे काय तर डेस्टिट्यूट म्हणजे भिकारी किंवा कंगाल. सो ऑप्शन 4 या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते होईल. पुढचा शब्द बघा क्रुशल. क्रुशल म्हणजे काय, महत्वाचं. जे काही महत्वाचं असेल, ज्याला आपण जनरल शब्द, कॉमन शब्द काय वापरतो, इम्पॉर्टंट. आपण जनरली क्रुशल शब्द वापरत नाही, पण आपण कोणता शब्द वापरतो, आपण इम्पॉर्टंट हा शब्द वापरतो. सो इम्पॉर्टंट या शब्दाचाही अर्थ होतो महत्वाचे आणि क्रुशल या शब्दाचाही अर्थ होतो महत्वाचे. आणखी कोणता शब्द आहे तर बघा पायवोटल हा शब्द आहे, या शब्दाचाही अर्थ होतो महत्वाचे. त्यानंतर आपल्याला आवश्यक किंवा नेसेसरी या अर्थाने देखील आपण महत्वाचे घेऊ शकतो. किंवा सिग्निफिकंट हा शब्द तुम्हाला माहिती असेल की जे काही सिग्निफिकंट आहे, जे काही महत्वाचे आहे त्याला आपण क्रुशल म्हणतो. सो क्रुशल म्हणजे महत्वाचे, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे, पायवोटल म्हणजे महत्वाचे, त्यानंतर नेसेसरी म्हणजे महत्वाचे, सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचे आणि व्हायटल म्हणजे सुद्धा महत्वाचे. हे सर्व शब्द महत्वाचे या अर्थाने आपण घेत असतो. मग बघा आपल्याकडे प्रश्न काय आहे की सिलेक्ट दी मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम. सिनॉनिम विचारलेला आहे अंडरलाईन केलेल्या शब्दाचा. अंडरलाईन केलेला शब्द कोणता आहे, क्रुशल. क्रुशल म्हणजे काय, महत्वाचे. मग महत्वाच्यासाठी कोणता शब्द आहे, सिग्निफिकंट आहे, इम्पॉर्टंट आहे, नेसेसरी आहे, पायवोटल आहे, व्हायटल आहे, क्रुशल आहे. मग या ठिकाणी बघा क्लिअर. क्लिअर म्हणजे स्पष्ट किंवा स्पष्ट करणे. क्रिएटिव्ह. क्रिएटिव्ह म्हणजे सृजनशील. त्यानंतर क्रुशिबल. क्रुसिबल नाही. या ठिकाणी बघा कोणता शब्द आहे, पायवोटल. सो पायवोटल आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी सिनॉनिम होईल कोणत्या शब्दासाठी, क्रुशल या शब्दासाठी. पुढचा शब्द आहे रेप्युटेबल. रेप्युटेबलचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे. जो व्यक्ती आदरणीय असेल, माननीय असेल, सन्माननीय असेल, सम्मानित असेल त्याला रेप्युटेबल असं आपण म्हणत असतो. सो सम्मानित व्यक्ती किंवा सन्माननीय याला आपण काय म्हणतो, याला आपण ऑनरेबल असं म्हणत असतो. याला आपण काय म्हणतो, ऑनरेबल म्हणतो. आणखी आपण काय म्हणतो की जो व्यक्ती रेस्पेक्टेड असेल, जो व्यक्ती कसा असेल, रेस्पेक्टेड असेल, आदरणीय असेल, गुरुवर्य असेल त्याला आपण म्हणत असतो ऑनरेबल किंवा रेस्पेक्टेड. आणखी एक शब्द लक्षात ठेवायचा, वेनरेबल. आणखी एक शब्द लक्षात ठेवायचा, TCS चा आवडता शब्द VENARABLE, वेनरेबल. वेनरेबल या शब्दाचाही अर्थ काय होतो, माननीय किंवा सम्मानित किंवा सन्माननीय. सो बघा काही शब्द आहेत
त्यावर आपल्याला विचारलेले प्रश्न आहेत रेप्युटेबल. मग रेप्युटेबलचं या ठिकाणी विचारलेलं आहे अँटोनिम. अँटोनिम म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द. सो रेप्युटेबल म्हणजे काय, जो व्यक्ती सन्मानित असेल तो व्यक्ती. मग या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे नफेरियस. नफेरियस म्हणजे काय, जो व्यक्ती कुप्रसिद्धी असेल, नॉटोरियस किंवा नफेरियस जो व्यक्ती असेल तो कुप्रसिद्ध किंवा कुख्यात व्यक्ती असेल, ज्याला कोणत्याही प्रकारचा आदर सन्मान दिला जात नसेल. म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर होईल, अँटोनिम म्हणून विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणून. एक्स्ट्रा ऑर्डिनरी माहिती आहे सगळ्यांना. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण कोणाला म्हणतो, ज्याच्यामध्ये सर्व स्किल्स असतात त्याला आपण एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणत असतो. त्यानंतर या ठिकाणी न्यूमरस. न्यूमरस म्हणजे अनेक, असंख्य ज्याला आपण म्हणत असतो. सो हे आपलं उत्तर होणार नाही. आणि फॉरेन सगळ्यांना माहिती आहे, फॉरेन म्हणजे विदेश. सो हे आपलं उत्तर होणार नाही. सो ऑप्शन 3, 4 आणि 2 कॅन्सल होतील. पुढचा शब्द जो दिलेला आहे मित्रांनो तो बघा. पुढचा शब्द आहे नॉनशलन्स. नॉनशलन्स या शब्दाचा अर्थ होतो रेकलेस किंवा केअरलेस व्यक्ती. जो व्यक्ती फार केअरलेसनेसने काम करत असेल, केअरलेसनेस आपण म्हणू शकतो किंवा केअरलेसली म्हणू शकतो, किंवा जो व्यक्ती किंवा जे काही निष्काळजीपणा असेल, बेपरवाहपणा असेल, त्याला आपण रेकलेस किंवा केअरलेस असं म्हणत असतो. आणि हे सर्व काय आहेत, सिनॉनिम्स आहेत. बेपरवाह, बेजबाबदार किंवा निष्काळजी ज्याला आपण म्हणत असतो. मग बघा काय प्रश्न विचारलेला आहे या शब्दांवर. या शब्दाला विचारलेला आहे, इट इज डिप्रेसिंग दॅट doctors have developed such a nonchalance towards the medical ethics or medical profession. मग बघा या ठिकाणी कन्सर्न. कन्सर्न म्हणजे काय, चिंता. त्यानंतर या ठिकाणी कोणता शब्द आहे हा, रेस्टलेसनेस दिलेला आहे. आपल्याला काय विचारलेला आहे, सबस्टिट्यूट विचारलेला आहे. रेकलेस नाहीये, हा रेस्टलेसनेस आहे. रेस्ट म्हणजे आराम, लेस म्हणजे आराम न करणे, आणि नेस म्हणजे एक अवस्था, अशी अवस्था की जिथे आराम करायला मिळत नाहीये. त्यानंतर या ठिकाणी क्युरियोसिटी. क्युरियोसिटी म्हणजे काय, उत्सुकता. बघा एकही शब्द निष्काळजी किंवा बेपरवा, केअरलेस, रेकलेस या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. म्हणून ऑप्शन 1, 2, 3 कॅन्सल होतील आणि नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड नावाचं जे ऑप्शन आहे हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ओके, चला आता बघा पुढचा जो शब्द आपल्याला दिलेला आहे तो कोणता आहे मित्रांनो, ट्रेसपास. ट्रेसपास सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. ट्रेसपास या शब्दाचा अर्थ होतो अतिक्रमण करणे. एखादी जागा असेल त्या जागेमध्ये आपण अतिक्रमण करतो. आपलं घर असेल आणि घराजवळून रस्ता जात असेल तर रस्त्यामध्ये सुद्धा आपण काही अतिक्रमण करत असतो. किंवा रस्त्यांमध्ये काही जी फूडची दुकानं असतात, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स असतील, काही पण असतील, ती जी दुकानं असतात, जी गाडी असते वगैरे, ते काय करतात, अतिक्रमण करत असतात. सो ट्रेसपास म्हणजे अतिक्रमण करणे. आणि यासाठी एक शब्द आहे मित्रांनो, एनक्रोच, जो तुम्ही व्यवस्थित नेहमी लक्षात ठेवायचा. एनक्रोच. कधी कधी वॉयलेट हा शब्द सुद्धा याचा समानार्थी म्हणून घेतला जाऊ शकतो. मग बघा आपल्याकडे प्रश्न काय आहे, एंटर समवन्स लँड और प्रॉपर्टी विदाउट परमिशन. कुणाचीही परमिशन न घेता त्याच्या लँडमध्ये, त्याच्या जमिनीमध्ये किंवा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये शिरकाव करणे, याला काय म्हटलं जातं, तर त्याला ट्रेसपास असं म्हटलं जातं. वॉयलेट म्हणजे काय, तर वॉयलेट म्हणजे हनन करणे. एखादी व्यक्ती असतील त्या अधिकारांचं उल्लंघन केलं जातं, हनन केलं जातं. इम्पोज म्हणजे काय, इम्पोज म्हणजे लादणे. एखाद्या व्यक्तीवर काहीतरी गोष्टी लादल्या जातात, कर लादला जातो, इम्पोज. सो प्रोहिबिट. प्रोहिबिट म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला रेस्ट्रिक्ट करणे, प्रोहिबिट करणे, प्रतिबंध करणे. ऑप्शन 1 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे आहे टॉडलर. टॉडलर म्हणजे नवजात बाळ. आणि या आधी आपण कोणता शब्द पाहिला, तर या आधी आपण नॅसेंट हा शब्द पाहिला. कोणता शब्द पाहिला, नॅसेंट. नॅसेंट म्हणजे काय, शिशु, नवजात बाळ ज्याला आपण म्हणत असतो. सो टॉडलर साठी आपण आणखी कोणता शब्द वापरू शकतो, चाइल्ड शब्द वापरू शकतो, किड शब्द वापरू शकतो, बेबी शब्द वापरू शकतो. हे सर्व शब्द जे आहेत ते आपण या ठिकाणी काय करू शकतो मित्रांनो, वापरू शकतो. आता बघा पुढे काय दिलेलं आहे की टॉडलरला अंडरलाईन केलेला आहे आणि त्याचा अँटोनिम विचारलेला आहे. टॉडलर म्हणजे काय, लहान बाळ, नवजात शिशु. टाईक म्हणजे सुद्धा लहान मूल. लहान मूल, लहान बाळ जे असेल त्याला. टीनेजर. टीनेजर सगळ्यांना माहिती आहे, जो किशोरवयीन किंवा जी किशोरवयीन मुलगी असते, मुलगा असतो त्यांना. ॲडल्ट म्हणजे काय, ॲडल्ट म्हणजे जो वृद्ध आहे. वृद्ध म्हणण्यापेक्षा आपण यांना काय म्हणतो, ॲडल्ट. ॲडल्ट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की 18 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर वी बिकम ॲडल्ट. यूथ. यूथ म्हणजे काय, तरुण. सो ऑप्शन 3 करेक्ट अँटोनिम या ठिकाणी होईल लहान मुलासाठी. पुढे बघा पुढचा शब्द काय दिलेला आहे, डिक्लाइन. डिक्लाइनचा अर्थ सगळ्यांना माहिती असेल. डिक्लाइन म्हणजे काय, पतन होणे. पतन होण्यासाठी आणखी कोणता शब्द आहे, फॉल शब्द आहे. आणखी कोणता शब्द आहे मित्रांनो, डाऊनफॉल हा शब्द आहे. आणखी कोणता शब्द आहे, कोलॅप्स हा शब्द आहे. आणि डिक्लाइन तर आहेच.
सो ही सर्व शब्द पतन होणे या अर्थाने वापरली जातात. इथे आपल्याला विचारलेला आहे अँटोनिम. अँटोनिम कुणाचा विचारलेला आहे? डिक्लाइनचा. डिक्लाइनचा अर्थ काय होतो? पतन होणे. एकीकडे पतन होत असेल तर त्याचा विरुद्धार्थ शब्द काय होईल? प्रगती करणे, प्रोग्रेस करणे, विकास करणे, डेव्हलप करणे, ऍडव्हान्स करणे, प्रोग्रेस करणे एटसेट्रा. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे, हे अँटोनिम होईल का? नाही. फेल्ड आणि डिक्लाइन सारखंच आहे, हे उत्तर होईल का? नाही. एंटर म्हणजे एखादा आपण आत प्रवेश करतोय आणि एक्झिट याचा अँटोनिम होईल, परंतु एंटर होणार नाही. प्रोग्रेस, प्रोग्रेस म्हणजे काय? प्रगती करणे. याला ऍडव्हान्सही आपण म्हणू शकतो किंवा याला आपण काय म्हणू शकतो? विकास करणे, डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढे आहे रिनोव्हेशन. जे आहे त्यातच आपण काहीतरी नाविन्यता आणतो, त्याला आपण जीर्णोद्धार करणे असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, एखादं मंदिर असेल, ते मंदिर भंग झालेलं असेल तर त्या मंदिराची पुन्हा एकदा दुरुस्ती करून आपण त्याला काय करतो? रिनोव्हेट करत असतो, जीर्णोद्धार करत असतो. म्हणजे त्याला पूर्णतः नष्ट आपण करत नाही, तर आहे त्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन जे आहे ते केलं जातं, त्याला आपण जीर्णोद्धार करणे असं म्हणत असतो. मग यासाठी रिनोव्हेट किंवा रिफर्बिश हा शब्द आपण ऐकलेला असेल मित्रांनो. रिफर्बिश आपण म्हणू शकतो किंवा रिवॅम्प आपण देखील म्हणू शकतो, की एखादी वस्तू जी आहे ती वस्तू जी आहे पुन्हा एकदा तिला मॉडिफाय करणे, नवीन करणे या अर्थाने. रेनोव्हेट हा सुद्धा शब्द आपण या ठिकाणी, एनर्वेट हा शब्द सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो. एनर्वेट, एनर्वेट हा शब्द सुद्धा आपण यूज करू शकतो. सो बघा प्रश्न काय विचारलेला आहे? रिनोव्हेशन या शब्दासाठी सिनॉनिम. मग बघा या ठिकाणी रिन्युअल आहे. रिन्युअल म्हणजे नूतनीकरण करणे. म्हणजे एखादं घर असेल ते रिन्यू केलं जात असेल तर त्याला पूर्णतः जमीनदोस्त केलं जाईल आणि त्या ठिकाणी नवीन बांधलं जाईल, त्याला रिन्यू करणे असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा नवीन करणे त्याला रिन्यू म्हटलं जातं. जीर्णोद्धार करणे, रिनोव्हेट म्हणजे काय? जी वस्तू आहे तशीच ठेवणे, फक्त त्याच्यामध्ये काहीतरी नवीन मॉडिफिकेशन करणे. रिकव्हरी, जे नष्ट झालेलं आहे, जे डिलीट झालेलं आहे ते पुन्हा आपण प्राप्त करत आहोत. जी हेल्थ आपली गेलेली आहे ते पुन्हा आपण प्राप्त करत आहोत. जी शक्ती गेलेली आहे ते पुन्हा प्राप्त करत आहोत. रिकव्हरी. रिफर्बिशमेंट या ठिकाणी आलेलं आहे बघा. त्यानंतर रिइन्स्टेटमेंट हे सुद्धा आपला आन्सर होणार नाही. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा शब्द आहे बेनिन. बेनिन म्हणजे काय? सौम्य. एखादी पीडा असेल, एखादं दुःख असेल, त्याची जेव्हा तीव्रता आपण कमी करतो त्याला आपण काय म्हणतो? सौम्य. मग यासाठी आणखी कोणता शब्द वापरला जातो मित्रांनो? तर यासाठी सॉफ्ट शब्द वापरला जातो. त्यानंतर एलिव्हेट हा शब्द देखील आपण काय यूज करू शकतो? यासोबत वापरू शकतो. मग बघा प्रश्न विचारलेला आहे जॉइंट सेल न्यूमरस आर ओर. बघा तुम्हाला शब्द माहिती असेल तर तुम्हाला पूर्ण सेंटेन्स वाचण्याची गरज सुद्धा पडत नाही. अंडरलाईन वर्ड जो आहे त्याचं सिनॉनिम विचारलेला आहे. बेनाइन हा शब्द जो आहे याचं सिनॉनिम, समान अर्थाचा शब्द आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी आहे पर्निशियस, दुसरा आहे रॅशनल म्हणजे तार्किक, या ठिकाणी हार्मलेस आहे आणि इकडे काय आहे? बेनफुल. बेनफुल म्हणजे काय? जो पीडादायक असेल तो, आणि या ठिकाणी हार्मलेस आहे म्हणजे हे काय होईल? आपलं करेक्ट आन्सर होईल, की ज्यामुळे आपल्याला हार्म कमी होत आहे असं. पुढे बघा स्ट्रे. स्ट्रे म्हणजे काय? पथविमुख होणे किंवा मार्ग विमुख होणे. म्हणजे आपण जात आहोत आणि अचानक आपल्याला काय मिळतंय? डायव्हर्जन मिळतंय किंवा आपण काय होत आहोत? डायव्हर्ट होत आहोत. म्हणजे यासाठी आपण कोणता शब्द वापरतो? एकतर स्ट्रे या शब्दाचा वापर करतो किंवा डायव्हर्ट या शब्दाचा वापर आपण करत असतो. पथविमुख होणे, मार्गविमुख किंवा भटकणे, ज्याला आपण म्हणत असतो की इकडून आपण भटकलेलो आहोत, कुठेतरी आपण हरवलेलो आहोत या अर्थाने. मग बघा इथे काय विचारलेलं आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द वर्ड स्ट्रे. स्ट्रे या शब्दाचं सिनॉनिम आपल्याला विचारलेलं आहे. इकडे आहे डेव्हिएट, इकडे आहे डिले, इकडे आहे डिफर आणि इकडे आहे ड्वेल. ड्वेल म्हणजे राहणे, डिफर म्हणजे फरक करणे, डिले म्हणजे उशीर लावणे, वेळ करणे, आणि डेव्हिएट म्हणजे सुद्धा काय होतो? मार्ग विमुख होणे, पथ विमुख होणे. यासाठी आणखी एक शब्द आपण पाहिला, डायव्हर्ट शब्द पाहिला. हा शब्द सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि डेव्हिएट हा शब्द सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. पुढे बघा वर्थलेस. वर्थलेस म्हणजे जे लायकीचं नाहीये, जे बेकार आहे त्याला आपण वर्थलेस असं म्हणत असतो. मग बघा ऑब्सलेट. ऑब्सलेट या शब्दाचा अर्थ होतो ओल्ड. जे जुनं असेल त्याला आपण काय म्हणतो? जे ओल्ड असेल, जे ओल्ड असेल किंवा जे प्रिमेटिव्ह असेल, जे ओल्ड असेल की जे प्राचीन पुरातन असेल, प्रिमेटिव्ह असेल, त्याला आपण ऑब्सलेट म्हणतो. अप्रचलित आहे, जे जुनं झालेलं आहे त्याला आपण ऑब्सलेट असं म्हणत असतो. इकडे विचारलेलं आहे आपल्याला वर्थलेस या शब्दाचा अँटोनिम. वर्थलेस म्हणजे लायकीचा नसणे किंवा बेकार असणे, लायकीचा नसणे. मग आपल्याला काय बघायचं आहे? जे लायकीचं असेल ते बघायचं. बघा जे व्हॅल्युएबल आहे म्हणजे ज्याला व्हॅल्यू देण्यासारखी आहे. यानंतर या ठिकाणी आहे फर्टाईव्ह. सो नापिक ज्याला आपण म्हणतो. ऑब्सलेट. ऑब्सलेट म्हणजे काय?
जुनं आताच झालं. अर्जंट म्हणजे काय, लगेच, तातडीने, म्हणजे ऑप्शन एक जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा नॅसेंट. नॅसेंट या शब्दाचा अर्थ काय आहे, नवजात. आणि आत्ताच आपण पाहिला कोणता शब्द, टॉडलर हा शब्द पाहिला. या शब्दाचाही अर्थ काय होतो मित्रांनो, नवजात होत असतो. त्यानंतर आहे मॅनिफोल्ड. मॅनी म्हणजे इथून लक्षात ठेवायचं, मॅनी म्हणजे काय, मेनी, आणि फोल्ड म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारची घडी. सो विविध. मॅनिफोल्ड म्हणजे काय, विविध, वेगवेगळे ज्याला आपण म्हणतो, जे वेगवेगळे असते त्याला आपण काय म्हणतो, मॅनिफोल्ड असं म्हणत असतो. याला आपण काय म्हणू शकतो, सेव्हरल म्हणू शकतो, किंवा याला आपण आणखी काय म्हणू शकतो, की जे वेगवेगळ्या प्रकारचे आहे, डिफरंट टाइप्स आपण ज्याला म्हणू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाइप्स, किंवा सेव्हरल हा शब्द देखील आपण या ठिकाणी काय वापरू शकतो. ओके. मग बघा प्रश्न काय विचारलेला आहे, चूज दी वर्ड फ्रेज विच इज नियरेस्ट इन मिनिंग. मॅनिफोल्ड. मॅनिफोल्ड म्हणजे काय, विविध, वेगवेगळे. सो सिंग्युलर म्हणजे काय, एकवचनी, एकटा. आयसोलेटेड म्हणजे काय, जे वेगळे केलेले आहे ते. सो हे उत्तर होईल का, नाही. डायव्हर्स. डायव्हर्स म्हणजे काय, डायव्हर्स सगळ्यांना माहिती आहे, विविध, वेगवेगळे. युनिव्हर्सिटी इन डायव्हर्सिटी आपण म्हणत असतो, की युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेत काय आहे, एकता आहे. भारताचं वैशिष्ट्य आहे की युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेत एकता. मग ती विविधता काय आहे, ते डायव्हर्स आहे किंवा डायव्हर्सिटी आहे. आणि युनिफॉर्म म्हणजे काय, युनिफॉर्म म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती, गणवेश किंवा युनिफॉर्म म्हणजे एक होणे. सो ऑप्शन 3 जे आहे ते करेक्ट सिनॉनिम या ठिकाणी आपलं होईल मित्रांनो. सो अशा पद्धतीने हे काही शब्द होते. बघा इफेक्टिव्ह तर सगळ्यांना माहिती आहे की इफेक्टिव्हचा अर्थ काय होतो, तर इफेक्टिव्ह जे परिणामकारक असेल. सो सडन म्हणजे लगेच, ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू, हरिड म्हणजे घाईघाईने, आणि फ्युटाईल म्हणजे काय, जी सुपीक असेल ते. म्हणजे ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. इफेक्टिव्हला तुम्ही व्हॅल्युएबल पण म्हणू शकतात, इफेक्टिव्हला तुम्ही फर्टाईल पण म्हणू शकतात. त्यानंतर पुढे आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आता बघा दोन शब्द लक्षात ठेवायची, पेकू, PECU, पेकू, आणि पुढे याला जोडायचा LIAR, लायर. पेकू कुणाला म्हटलं जातं, पेकू म्हणजे एखादा व्यक्ती जो दारू वगैरे पितो त्याला पेकू म्हटलं जातं. आणि लायर म्हणजे काय, खोटारडा. लायर म्हणजे काय, खोटारडा. सो पिणारा खोटारडा व्यक्ती काय करतो, तो कसा असतो, विचित्र असतो. जो व्यक्ती मद्यपान करतो, जो व्यक्ती खोटा असतो, तो व्यक्ती कसा असतो, विचित्र असतो. म्हणून पेक्युलर म्हणजे काय, विचित्र. सो इथून तुम्हाला दोन शब्द लक्षात, म्हणजे दोन गोष्टी लक्षात येतात, एक पेकू आणि पुढे LIAR, लायर. म्हणजे तुमच्या स्पेलिंग पण लक्षात येतं, स्पेलिंगसाठी मी हे तयार केलेलं आहे. आणि पेक्युलर म्हणजे विचित्र, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पेक्युलरसाठी आणखी कोणता सिनोनिम आहे, तर बघा स्ट्रेंज हा सिनोनिम आहे जो विचित्र आहे. त्यानंतर ऑड हा सिनोनिम आहे की जो विचित्र आहे. त्यानंतर ग्रॉटेस्क हा सिनोनिम आहे की ज्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, विचित्र होतं. हे सर्व शब्द TCS ने यापूर्वी विचारलेली आहे, पुढे देखील विचारले जातील. सो पेक्युलर हा शब्द जो आहे चुकीचा आहे. पॉप्युलर शब्द बरोबर आहे, प्रेशियस शब्द बरोबर आहे, पर्टिक्युलर शब्द बरोबर आहे. या शब्दाचं स्पेलिंग चुकीचं आहे, कारण या ठिकाणी आय जो वापरलेला आहे तो चुकीचा आहे. आयच्या ऐवजी काय वापरायला पाहिजे होता, ए वापरायला पाहिजे होता, तेव्हा आपलं हे सेंटेन्स बरोबर झाले असतं. तर ही सर्व शब्द आपण या ठिकाणी आज कव्हर केलेले आहे. सर्व महत्त्वाची शब्द आहेत मित्रांनो. त्याकरता या शब्दांचा व्यवस्थित अभ्यास तुमचा झाला पाहिजे. ही सर्व शब्द तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि दररोज यांचा तुम्ही अभ्यास करत जा. म्हणजे दररोज तुम्ही यांना आठवण्याचा प्रयत्न करा की या शब्दाचा मिनिंग मला आठवतोय का. इतके शब्द घेतले, 20 शब्द आहेत. 20 शब्दांचे काही सिनॉनिम्स मी तुम्हाला सांगितले, म्हणजे जवळपास 50 शब्द आपण आज कव्हर केलेले आहेत. मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा की कोणकोणते शब्द आज आपण शिकलो, त्यांचे अर्थ काय होते. मग तुम्हाला जर समजा आठवलंच नाही तर पुन्हा एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि सर्व शब्द लिहून काढा आणि नोटबुकमधनं हे सर्व शब्दांचा अभ्यास तुम्ही करत चला. या सर्व शब्दांचा उपयोग, या सर्व शब्दांचा जो व्हॅल्यू आहे हे तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर जेव्हा तुमची एक्झाम होईल त्या एक्झाममध्ये जेव्हा तुम्हाला हे शब्द विचारले जातील, या शब्दांची अचूक उत्तरं जी आहेत ते तुम्हाला देता येतील मित्रांनो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.